या पितृपक्षामध्ये तुम्ही जर हे संपूर्ण पितृ अष्टक ऐकले किंवा वाचले तर तुम्हाला याचे इच्छितच फलप्राप्ती होणार आहे। तर सुरुवात करूया व्हिडिओला। जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा हा सदा वाढविला। अशा नम्र स्मरतो त्या पित्रांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। इथे मान सन्मान सारा मिळाला, पुढे मार्ग तो सदा दाखविला। कृपा हीच सारी केली तयांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। मिळो सद्गती मज पितरांना, विनंती हीच माझी त्रिदेवतांना। कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। जोडून कर हे विनती तयांना, अग्नी वरुण वायू आदी देवतांना। सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। वसुरुद्रतित्य स्वरूप पितरांना, सप्तगोत्रे एकोत्तर शताधी कुलांना। मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। करुणी सिद्धता भोजनाची तयांना, पक्वान्य आवडीने बनवून नाना। सदा तृप्ती होवो जोडीकरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। मनोभावे पूजुनी तिला यवाने, विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने। आशिष द्यावो आम्हा सकलांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा, न्यून काही राहता माफी कराना। गोड मानुनी घ्यावे सेवाव्रतांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना। तुम्ही जर हे 8 कडव्याचं पितृ अष्टक जर रोज वाचलं तर मला नाही वाटत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहील, कारण यामध्येच तुमच्या पित्रांबद्दलची सगळी आत्मीयता आदरभाव दिसून येत आहे। हे अष्टक तुम्ही रोज ऐकले किंवा रोज वाचले तर ते दक्षिणेकडे तोंड करून व पित्रांचे स्मरण करून नतमस्तक व्हावे। पितृ पंधरवड्यात रोज पठण करावे। ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी निदान आपल्या श्राद्धाच्या दिवशी जरूर हे अष्टक म्हणावे। म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरात पितृ श्राद्ध असेल, म्हणजे तिथीनुसार आपल्या आजोबांचं वडिलांचं ज्याचं कोणाचं, त्या दिवशी तुम्ही हे अष्टक म्हटले तरी चालेल, ऐकलं तरी चालेल, आणि रोज म्हटलं तर अतिउत्तम। रामकृष्ण हरी।